पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली। पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। एनडीए सोबत चला, बहुतांश आमदारांचे बैठकीत मत। जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार, सूत्रांची माहिती। बाह्यशक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत। या बाह्यशक्ती मोदी अमित शहा आहेत। संजय राऊतांची टीका। तर पक्षात काय अडचणी असतील तर पवार दूर करतील, राऊतांची प्रतिक्रिया। एनडीए सोबत जाण्यासंदर्भातील चर्चांचं सुरळीतकडून आधीच खंडन झालंय। आमचा त्यावर भरोसा आहे, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। केंद्रात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भेट होण्याची शक्यता। या भेटीत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र। शिंदे सेनेत विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा या पत्रातून दावा। शिंदे सेनेत विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मांडला मुद्दा। ठाकरेंनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलवलं। नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्रीवर बैठक होणार। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची बैठक। ऑपरेशन थांबणार नाही, बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचं विधान। मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास, सामंतांचं वक्तव्य। जाती आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। ते कोणत्या एका गटात सामील होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे बघा। स्वतःच्या पक्षाची वाताहत होते, त्याकडे लक्ष द्या, नंतर दुसऱ्यांना प्रमाणपत्र वाटा, राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः नोटीस पाठवली की यामागे दुसरा कोण आहे? नोटीसबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाईल, सूत्रांची माहिती। गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादी तालबेल नाही, धुसफूस समोर येणार। शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्येही धुसफूस, हर्षवर्धन सपकाळांचा दावा। गिरिजा राऊत प्रकरणासंदर्भात आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखच्या साथीदाराला अटक। फिरोजबाबा शेख याचा साथीदार राम यल्लप्पा वडार अटकेत। ठाणे पोलिसांनी राम यल्लप्पा वडारला सिंधुदुर्गातून ताब्यात घेतले। विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। गिरिजा राऊत पत्राद्वारे निवेदन देणार। गिरिजा राऊतकडून विनायक राऊतांच्या कुटुंबियांविरोधात मानसिक छळ, जादूटोणा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल। कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, असं वागलो नाही। राम मंदिराचे कोषाध्यक्ष राजीनामा देणार अशी खोटी बातमी पसरवली। राम मंदिर दानचोरी प्रकरणात राजीनाम्याच्या चर्चांचं गोविंदगिरी महाराजांकडून खंडन। एसआयटीकडून चौकशी सुरू, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, गोविंदगिरींची प्रतिक्रिया। मनसे नेत्यांनी घेतली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। स्कूल बस आणि मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही। निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर ऋतू तावडे यांचा संतप्त सवाल। कांदिवलीतील सिद्धी विश्वकर्मा हत्या प्रकरणात आमदार भातखळकरांनी डीसीपी गजानन राजमान यांची भेट घेतली। अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांची दूरध्वनीवरून चर्चा देखील केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलैला होणार। आजच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलाची रिलायड डॉक्युमेंट मागणीचा अर्ज फेटाळलाय। 2000 वर न्यायालयाकडून सरकारी पक्षाला काही सूचना। वकील बाळासाहेब कोल्हेंची माहिती। नाशिकच्या निफाडमधील देवगावात पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक। पीक विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा रोष। 20 जुलैला देवगावात सरण आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। धाराशिवमधील 225 प्रकल्पात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक। धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर। गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा होता। चंद्रपूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाचा खंड। कोवळी पिकं करपू लागल्याने शेतकरी चिंतेत। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर। अहिल्यानगर जिल्ह्यात सांदन व्हॅली परिसरात पर्यटनाला बंदी। भंडारदरा परिसरात घाटमाथ्यावर संततधार सुरू असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी वनविभागाचा निर्णय।
अहिल्यानगरच्या अकोल्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे घाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लागवडीला वेग. वाशिम जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवर दिवसभरात शेतात थांबण्याची वेळ. धुळे शहरातील नदीमध्ये जलपर्णींचा विळखा वाढला. पाणी साचून डास निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण. बुलढाण्यातील गुंजाळा पाझर तलावाच्या भिंतीला साळंदराने मोठे खड्डे पाडल्याने तलाव फुटण्याची भीती व्यक्त होते. शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात शेतीसाठी युरिया आणि डीएपी खताची कमतरता. पवारांच्या राष्ट्रवादीचं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शनं. अधिकाऱ्यांना चष्मा भेट देत आंदोलन. आरटीओच्या भ्रष्टाचाराविरोधात नागपुरात चक्क शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांवर शिंदे सेनेकडून भ्रष्टाचाराचा आरोप. नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन. परिवहन खातं शिवसेना शिंदे गटाकडे असताना नागपुरात आरटीओ विरोधात आंदोलन. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पत्नी सासरी येत नाही म्हणून तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. पोलिसांनी मध्यस्थी करत पत्नीशी संपर्क साधल्यानंतर तरुण सुखरूप खाली उतरला. धुळे महापालिकेच्या वतीने मुख्य बाजारपेठेत असलेलं तिसरं शंकर मार्केट देखील पाडायला सुरुवात. 100 वर्ष जुन्या मार्केटची नव्याने उभारणी करण्यात येणार. या प्रकल्पासाठी 56 कोटी रुपये खर्च होणार असून दुकानदारांना नवीन गाळे मिळणार आहेत. जळगावच्या यावलमधील किनगावमध्ये पतीने पत्नी आणि मुलाला विहिरीत ढकललं. आरोपी पती आणि पत्नी आणि मुलगा तिघेही अंध. यावल पोलीस ठाण्यात अंध आरोपी पती आणि मदत करणाऱ्या आईविरोधात गुन्हा दाखल. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर उत्तर प्रदेशातील व्यक्तीकडून पत्नीची हत्या. हत्येनंतर मृतदेह कारमध्ये घेऊन आरोपी अनेक तास फिरल्याची माहिती. चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर. आरोपी वाशिमच्या कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर. पुण्याच्या ओतूरमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील 6 जण जेरबंद. गुन्हेगारांकडून 20 गुन्ह्यांची कबुली. 1.48 लाखांचा मुद्देमाल जप्त. शहजाद भट्टी प्रकरणात चिपळूणमधील एका संशयिताची एटीएसकडून चौकशी सुरू. मोबाईल आणि सोशल मीडियाची तपासणी. शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया आणि डिजिटल युजर आयडीच्या माध्यमातून हा युवक संपर्कात असल्याचा संशय. भंडाऱ्यात घराच्या बांधकामावरून लाठीकाठी आणि कुऱ्हाडीनं हल्ला. मारहाणीत 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा भागात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री चोरट्यांकडून 3 घरफोड्या. अज्ञात चोरट्यांविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या घटनेमुळे जयगड परिसरात भीतीचं वातावरण. जळगावच्या रावेरमध्ये अनैतिक संबंधांच्या वादातून एकाची गळा आवळून हत्या. 2 मित्रांनीच हत्या केल्याचं तपासातून समोर. एकाला अटक. मुख्य संशयिताचा शोध सुरू. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील करंजी घाटात ट्रक उलटला. ब्रेक निकामी झाल्याने धोकादायक वळणावर अपघात. अपघातानंतर ट्रकमधील 20 ते 22 टन पाणी व शीतपेयांचा माल रस्त्यावर विखुरला. अपघातानंतर स्थानिकांकडून ट्रकमधील मालाची लूट. मुंबईत 4 प्रवेशद्वारांच्या प्रकल्पाला स्थगिती मिळण्याची शक्यता. मुंबईच्या 4 प्रवेशद्वार उभारण्याचे महापौर रितू तावडे यांची आग्रही मागणी. जागेअभावी 4 प्रवेशद्वारांचा प्रकल्प रद्द होण्याची चिन्ह. मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील वारकरी जेऊर येथून पंढरपूरकडे मॅरेथॉन दिंडीसह रवाना. अवघ्या 10 दिवसात 400 किलोमीटरचा पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पंढरीत पोहोचणार. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आषाढी वारी निमित्त आमदार विवेक कोल्हेंकडून वारकऱ्यांची चरणसेवा. वारकऱ्यांशी संवाद साधत सुखरूप वारीसाठी शुभेच्छा दिल्या. गोंदिया जिल्ह्यात कोणत्याही नक्षली हालचाली नाही. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचं पुनर्वसन सुरू. आदिवासी समाजाने पोलीस विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. पोलीस अधीक्षकांचं आव्हान. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कंधान गावात शेतकऱ्यांकडून रस्ता बंद केलेला शिवार रस्ता गावातील महिलांनी मोकळा केला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी मोकळ्या रस्त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. बुलढाण्याच्या कंबरखेड गवंढाळा गावात वर्षभरापासून बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल. संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बससाठी आगारातच शाळा भरवली. प्रशासनाकडून 2 दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन. बुलढाण्यामधील शेगावच्या मातंगवाडीतील अतिक्रमण प्रकरण तापलं. अतिक्रमण हटवण्याच्या आदेशानंतरही कारवाईत दिरंगाई. शेगाव नगरपालिका प्रशासनाला उच्च न्यायालयानं फटकारलं. शालार्थ आयटी घोटाळ्यात चौकशी सुरू असताना मुख्याध्यापकाकडून नियमभंग. अधिकार नसताना मुख्याध्यापकाने इतर शिक्षकांचे 2 महिन्यांचं वेतन काढलं. शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस. अकोल्यातील जळगाव हिवरखेड अकोट मार्गावर झाड कोसळलं. कडुलिंबाचं झाड उन्मळून पडलं. 5 ते 6 ऑटो रिक्षा झाडाखाली दबल्या गेल्या तर वाहतूकही ठप्प झाली.